हॅलो फ्रेंड्स. तर के एस आरी वर्क या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर फायनली आज आपला आरी वर्कचा क्लास सुरू होणार आहे. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा फर्स्ट दिवस. तर आज पहिला दिवस आहे. तर या अगोदर मी आरी वर्क करण्यासाठी काय काय मटेरियल आपल्याला गरजेचं आहे, आरी वर्क करण्यासाठी बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स मध्ये, ते मी या अगोदरच तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर मी असे समजते की तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नाही ते व्हिडिओ अगोदर बघून घ्या, जेणेकरून आरी वर्क मटेरियल बद्दल थोडी आयडिया तुम्हाला येऊन जाईल. तर आरी वर्क क्लासेस शिकताना अनेक प्रश्न निर्माण झाले असतील तुमच्या मनात की आरी वर्क खूप अवघड आहे का, आरी वर्क जमेल की नाही, आरी वर्क म्हणजे नेमकं काय असतं, असे खूप खूप म्हणजे खूप काही मनात विचार आलेले असतीलच. कारण सुरुवातीला माहिती नसल्यामुळे साहजिकच आहे. सेम मला पण असेच प्रश्न माझ्या डोक्यामध्ये येत होते जेव्हा मी फर्स्ट टाइम ठरवलं होतं की मला आरी वर्क शिकायचं आहे. पण जसं जसं स्टेप बाय स्टेप शिकत गेले, मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळत गेली व सर्व कन्फ्युजन दूर झालं व आरी वर्क हे मला परफेक्ट जमायला लागलं. तर तुम्ही पण काही काळजी करू नका. तुमचे सर्व कन्फ्युजन, सर्व प्रश्न या क्लासच्या माध्यमातून अगदी छूमंतर होतील. कारण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर करूनच क्लास समोर नेणार आहे. कारण बेसिक पाया जमला की मग बाकी सर्व गोष्टी शिकायला वेळ नाही लागणार. आणि मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिकवत जाईल. तुम्ही ते सर्व प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे. सराव केल्याने कुठलीच गोष्ट हार्ड जात नाही आणि तुम्ही पण स्वतः एक दिवस सुंदर अशी डिझाईन्स बनवसाल ही माझी गॅरंटी आहे. कारण की कुठलीही गोष्ट सुरुवातीला शिकताना जमत नाही, थोडी हार्ड वाटते. पण जसे जसे आपण त्या गोष्टीचा सराव केला की ती कधी जमून जाईल हे समजत पण नाही. तर आजपासून आपण स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स सहित अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तर आज आहे आपला आरी वर्कचा पहिला दिवस. तर आज आपल्याला कोणत्या मटेरियलची गरज पडणार आहे ते आपण पाहू. जेणेकरून तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते मार्केटमधून अवेलेबल करून घेऊ शकता. कारण तुमचा बाहेर क्लास ची फीस जी आहे ना, त्याच्या अगदी खूप कमी पैशामध्ये तुम्हाला ते सामान मिळणार आहे. कारण तुम्हाला बाहेर क्लास ची फीस तर द्यावीच लागणार, त्याच्या थोड्या पैशामध्ये तुम्हाला ते सामान मिळू शकते. कारण तुम्ही क्लास बाहेर जरी केला तर सामान हे स्वतःच तुम्हाला घ्यावे लागणार आहे. तर आज आरी वर्कच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला बेसिक मटेरियलची माहिती घ्यायची आहे, ते मी देते आहे. तर तुम्ही पाहू शकता रिंग, थ्रेड, पेन्सिल, परत त्याच्यानंतर कटर आणि सुया आहेत. त्याची एक एक करून मी माहिती सांगते. तर ही आहे रिंग. तर रिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर वेगवेगळ्या साईजच्या पण रिंग आहेत, जसे 12, 14, 16, 18. तर मार्केटमध्ये एरियानुसार वेगवेगळे प्राइस असू शकतात. तर कुठे 90 असेल, कुठे 100 असेल, कुठे 120, 140. तर 90 ते 150च्या आतमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर याच्यामध्ये 2 रिंग आहेत, बघा. ही जी आहे ही जी आहे ही आतील आहे, आतमध्ये याच्यावरती कपडा टाकून ही दुसरी मोठी रिंग आहे त्याच्यावरती ठेवायची आहे आपल्याला आणि कपडा फिट करायचा आहे. आणि कपडा फिट केल्याच्या नंतर हे जे स्क्रू दिसत आहे ना तुम्हाला, या स्क्रूने आपला कापड जे आहे फिट लूज करू शकतो आपण. आपल्याला जेवढा लूज पाहिजे तेवढा, जेवढा फिट पाहिजे तेवढा. पण फिट जेव्हा करसाल ना, तेव्हा जेव्हा फिट जेवढा कापड टाईट असतो
तेव्हा आपले वर्क हे परफेक्ट येणार आहे आणि फिनिशिंग मस्त येते, लूज होत नाही, मनी पण ढिले पडत नाहीत. तर तुम्ही ही माझी 18 साईजची रिंग आहे. तर तुम्ही एक मिनिट तुम्हाला असेल याच्यावर दाखवते. हे बघा 18 नंबर दिलेला आहे. तर 18 इंचची माझी रिंग आहे. कारण की 18 इंचची रिंग असेल ना तर जेवढा आपला ब्लाउज पीस जो असतो ना तो पूर्णपणे याच्यावरती कव्हर होतो. कारण की मागच्या गळ्याची डिझाईन्स, पुढच्या गळ्याची डिझाईन्स, परत बाह्याचे वगैरे डिझाईन्स पूर्ण काढण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती वर्क करण्यासाठी एकदम सोपे जातं. आणि जर छोटी असेल ना तर कापड व्यवस्थित बसत नाही त्याच्यावरती. त्याच्यामुळे शक्यतो 18 इंचचीच तुम्ही पण रिंग घ्या. माझ्याकडे पण 18 रिंगची आहे आणि आरी वर्क मध्ये 18 इंचचीच रिंग ही जास्त वापरण्यात येते, कारण की या रिंग वरती कापड व्यवस्थित बसवता येतो. तर यानंतर आहे स्टँड. तर या रिंगला अटॅच करण्यासाठी स्टँड करण्यासाठी हे आरी स्टँड आहे. हे बघा, या स्क्रूने पण कमी जास्त करू शकतो. जर आपल्याकडे 12 किंवा 14, 16 जर इंचची जर रिंग असेल तर कमी जास्त करून ती रिंग अटॅच करता येते स्टँडला. आणि हे आहे या स्टँडचे 4 पाय. हे बघा, तर या स्क्रूने आपण त्याला जॉईन करू शकतो. हे बघा, ओपन करून दाखवते. हे जे आहेत ना स्क्रू, तर ही वरची बाजू आहे. तर त्या स्टँडला जे होल आहे दिसत आहेत तुम्हाला, तर त्या होल मध्ये टाकून आपल्याला ते फिट करावे लागतात. आणि ते स्टँड चारी बाजूनी होल आहेत, चारी बाजूनी अटॅच करून फिट करून हे स्टँड करून हे खालच्या बाजूनी हे असे उभे करायचं आहे. त्याच्यावरती ती रिंग ठेवायची आहे. त्यानंतर आहे हे थ्रेड. हे बघा, हा थ्रेड तर या थ्रेडला जरी थ्रेड बोलतात. या स्केल ही ग्लास पेन्सिल. आपल्याला सुरुवातीला प्रॅक्टिस करता वेळेस या ग्लास पेन्सिलने मार्क करावं लागतात. स्केलच्या साहाय्याने लाईन मारावी लागतात आणि त्या लाईन वरती थ्रेडनी प्रॅक्टिस करावी लागते. हे आहेत ॲरॉन निडल. माझ्याकडे ॲरॉनच्याच आहे, हे तुम्ही बघू शकता. माझ्याकडे 4 निडल आहेत ॲरॉनच्या. ही जी आहे ती लाकडी निडल आहे, बाकीच्या आहेत त्या लाकडी निडल. आणि त्याच्यानंतर जे आपले मण्याचे जे निडल आहे ते सेमच आहेत. आपण त्याने पण बीड्स यूज करू शकतो, लाकडी पण किंवा मग आयरनची पानं आहे. तर माझ्याकडे ह्याच आहेत. जर तुम्हाला जर दुसऱ्या टुलिपच्या जर पाहिजे असतील तर त्याचे नंबर असतात. टुलिपच्या मध्ये एक 12 नंबरची, एक 23 नंबरची आणि एक 24 नंबरची. हे जे सांगते ते नोट करून घ्या, नाहीतर ह्या आयरनच्या तुम्ही घेतल्या तरी पण चालतील. जर टुलिपच्या घ्यायच्या असतील तर 12, 23 आणि 24 नंबर. हे आहे कटर. कटरच्या साहाय्याने आपण थ्रेड हा कट करू शकतो. आणि हा आहे ब्लाउज पीस. तर ब्लाउज पीस हा 80 सेंटीमीटरचा असेल तरी पण चालेल, किंवा 1 मीटर असेल तरी पण चालेल, पण 80 असेल तरी पण आरीमध्ये व्यवस्थित बसवता येतो. कारण की गळ्याची डिझाईन ही मोठी असते, त्याच्यामुळे 18 इंचच्या आरीमध्ये हे ब्लाउज पीस व्यवस्थित बसतं, म्हणून 18 इंचची रिंग ही पाहिजे आहे. तर अशा तर आज दिलेली माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याच्या क्लासमध्ये आपण रिंग ही स्टँडला कशी अटॅच करायची, कापड कसं बसवायचं हे पूर्ण सांगणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा व आपले रेग्युलर व्हिडिओचे अपडेट येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. ओके, थँक्यू, धन्यवाद. चला तर मग भेटूया उद्याच्या क्लासमध्ये.